असा आवाज आला आहे की काहीतरी झालं मित्रांनो, काहीतरी झालं होतं. आता ट्र आवाज आला होता लय जोरात. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मी बघा अकोल्याच्या बसस्टँडवर आहो. आता सकाळचे जवळपास बघा वाजले आहेत 7:05 झाले आणि मी अकोल्याच्या बसस्टँडवर आलो. आपल्याला अकोल्याहून जायचं आहे पुसदला. अजून काय गाडी लागलेली नाही, तर आता थोड्याच वेळात गाडी लागल. बसलो सध्या शीटवर. ही आपली शीट. सकाळचे 7:55 झाले आणि आपल्याला आपली गाडी भेटली. आता मी बसून सध्या गाडीमध्ये. मित्रांनो आपली गाडी निघली. आता बसस्टँडमधून बाहेर चालली. मित्रांनो पोहोचलो सध्या पुसदमध्ये. हे आपला शिवाजी चौक आहे आणि ही आपली बस, ज्या बसमध्ये मी आलो होतो. आता ती चालली बसस्टँडकडे चालली ही बस आता. आणि मला जायचं आहे महागावला. बघा ही ती बस होती. पोहोचलो इथं महागावला आहो सध्या. आणि माझ्या मागे तुम्ही पहा, या गाडीमध्ये आलो होतो, या ट्रॅव्हल्समध्ये आलो होतो मी. आता दुसरीकडे जायचं आहे मला महागाववरून. आता सध्या मी महागावला आहो. महागावमध्ये ऑटोमध्ये बसायचं. ऑटोमध्ये बसून आपल्याला सासरवाडीला जायचं. सासरवाडीला आपली गाडी ठेवलेली आहे, ती गाडी घेऊन आपल्याला घराला जायचं. मी घरी हे बघा इथं आहे आपली गाडी उभी. सासरवाडीहून आताच आलो. आणि समजा महागावला लयच प्रॉब्लेम झाला कारण की ऑटोच भेटला नाही. तिथंशी बघा तिकडं उभ्या हाता पोरी, पण ते येत नाही तर आपल्या व्हिडिओमध्ये लय लाजते ते पोरी. आणि हे बा इथंशी एक जंगाळ कुत्रा आहे, लय जंगाळ. कव्वा बी एवढं जंगाळ राहते ते लय जंगाळ राहते. आणि जे मी हातामध्ये तिकीट आहे बघा, अकोल्याहून जायचं आणि म्हणजे इकडून जायचं आणि तिकडून यायचं, असे 2 तिकीट आहेत माझ्याकडं. आता मी आलो घरामध्ये. इथं आहे बघा अश्विनी. मी काय काय आणलं हे मी बॅगमध्ये हुडकायली. सवयच आहे ना, सवयच आहे. पोरीला काय आहे की, पोरीला काय आहे की काय आणलं माणूस आलं की हुडका हुडकी करते. डब्बा तसंच खरकटा म्हणून फार लागते. नाही खरकटा डब्बा काही. मी तुम्हाला आहे ना हे तिकीट किती किती आणि कसं कसं ते दाखवतो. हे पुसद ते अकोला पैसे 220 रुपये. हां, आणि हे एक तिकीट आहे. हे पहा हे वय अकोला ते पुसद, हे पण 220. म्हणजे पहा हे दोन्ही तिकीट. इथं 220, इथं 220. आता संध्याकाळचे जवळपास म्हणजे 5:16 झाले. आता तुम्हाला घडीमध्ये बी दाखवायला लागलच. हे पहा घडीमध्ये कुठे हे 5 इथं 15 आणि 1 16 दिसायला की नाही दिसायला. आता दिसायला 5:16 इकडं इकडं. हां 5:16. आणला होता आंबा. आंबा जराशी एवढा कापला. पाहता दिसते नाही आंबे आणले होते 2 4 5 आता आंबे. हे एवढा कापला. आता समजा अश्विनीनं बी खाल्ला, म्या बी खाल्ला. आता याला मी डायरेक्ट तोंडानं खाल्ला. एवढा खाल्ला. इकडून याचे टपरे काढायचे राहिले. तर आता एवढा लांब करतो फिनिश. पुण्याला अकोल्याला. अश्विनीचा चालू आहे इथशी. काय चालू आहे तू इथशी? फिट चुराय नाही.
आणि ते तुला काही लोक म्हणत ना तू उद्यापासून आली नाही पाहिजे व्हिडिओमध्ये. मग कायला आली तू व्हिडिओमध्ये? कायला आली तू व्हिडिओमध्ये? तुम्हीच काढायली. नागपूस. तर स्वयंपाकामध्ये काय करायली आता? पोळ्या बनवतो. हां, जरा 2 आंब्याचा रस करतो आता भाजी. या आंब्याचा रस करायचा. हे जे मी आता आंबे खाल्ले ना. आता भाजी काय करू? भाजी खावं तर बोर होईल. मग काय मटण खातं का? मटण हां. आता नका, लय टाइम झाला. मग काय भर दुपारी उन्हात नाही, खातं? आज सकाळीच खाल्लं मासोळ्या. कुठं काहीतरी वाजलं अश्विनी आहे ना? काय वाजलं बरं? तुम्हालाच माहित, तिकडे आवाज असतात तुमच्या इकडे. कसा आवाज आलता? आवाज कसा आलता? कायचा तरी आवाज आला होता आहे ना? तुम्हीच तिकडून आलता म्हणाल तरी माझ्याकडे करायला नव्हता आला माझ्याकडून, तुझ्याकडूनच आला होता आवाज. माझ्याकडून आलाच नाही बाप्पा. आपण आमचा काय पप्पा तुझ्याकडूनच आलता बाबा. ते बी असं जोरानं. जोरानं आलता? कसा 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 काम तसं दिसते की आता काळेच आपण काळच दिसणार आहे ना. हे पहा मित्रांनो, हे वय नारळ जे की अश्विनीनं काल आणलं होतं आणि त्याच्यातलं पाणी पिऊन घेतलं. हे पहा, आणि त्याच्यातली मलई काढली इथंशी एवढी. बरीच जास्त निघली होती पण खाल्ली मग तेवढी राहिली. खाल्ली आणि आता खाऊन खाऊन तेवढी राहिली. समजा एवढीशीच मलई राहिली. म्हणजे पाण्याचं होतं नारळ पण त्याच्यातली मलई बी निघली, खाऊन संपली बी. हे असं कडक कडक होतं ना, तसं होतं. आता हे पहा अश्विनी करायली आपला आंब्याचा रस. हे जवळपास नारळच होऊ लागलं होतं, कडक कडक झालं होतं आसपास. याच्यातनी पाणी कमी होतं त्याच्यामुळं मलई जास्त होती. हे वरचा काळा काळा भाग होता झाला होता त्याच्यामुळं त्याच्यातनी मलई जास्त निघली, पाणी कमी निघलं. चला तर मग भेटूया खाता खाता. मी बसलो आता जेवायला. तिथं अश्विनी बसली. तर समजा संपलं बघूया म्हटलं, सगळं संपलं. हे होता रस, इथं होती हे सकाळची भाजी, सोयाबीन वड्या, पोळ्या बी संपल्या. एवढं सगळं 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 संपलं. आमच्या घरामध्ये कवाच असं जास्त जास्त होत नाही, असं जगून आम्हाला कवाच खायला भेटत नाही. तसं काय नाही, जगून जेवलो. पोळ्या खाऊन खाऊन एवढ्या उरल्या. फक्त हे कुत्र्याला टाकायची होय, आपले जे बाहेर राहतात ना सोनी. हे बा इकून बी हे पोळी उरली. पोळ्या भक्कम उरल्या, असं काही टेन्शन नाही. आपण खाऊ पिऊ मस्त. कुत्र्यासाठी बी ठेवली पोळी. आता उल्लूसर राहिला हे रस आंब्याचा. आता तेवढा बी संपवतो.